सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी याने भर न्यायालय कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही. ही कृती म्हणजे संविधानावर हल्ला आहे. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधानाला विरोध केला आहे. यांच्या शिकवणीमुळे राकेश तिवारी या वकिलाने हे कृत्य केले आहे, असा आरोप करीत संघावर बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी केली. यावेळी राजाभाऊ चव्हाण आणि भास्कर वाघमारे यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनसमोर मध्ये लेखी फरियाद देऊन एट्रोसिटी अन्यदेशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याची मागणी केली आहे. भारत देशाचे उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहेत सुरक्षित नाही आहेत. जातीवादी बाणगुळ डोकं बाहेर काढून त्यांच्या मनामधला जो जातीवाद आहे ते कोर्टात दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे जो किशोर तिवारी आहे याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जे न्यायपालिका व्यवस्थेवरती जे जोडे फेकून हल्ला केलेला आहे याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून अंडर सेल मध्ये टाकावं. हा जो जातीवादी हल्ला आहे हा माननीय चीफ जस्टिस आदरणीय भूषणसाहेब गवई हा यांच्यावर हल्ला नव्हता. मुळातच हा हल्ला त्यांना मनुवाद्यांना दाखवायचा होता की शेड्यूल कास्टचा माणूस त्या पदावर बसलाय आणि आम्ही त्याला चप्पल मारू शकतो, म्हणजे इतर समाजाला आम्ही पायदळी तोडू शकतो. हे त्या जातीवादी संस्था आहे, RSS BJP संस्था झालेली आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या माध्यमातून केलेला आहे. न्यायाधीशांवर ज्यांनी चप्पल भिरकावली तो म्हणतो दैवी शक्तीची आज्ञा होती. दैवी शक्तीची आज्ञा आसाराम बापूंना पण होती. त्यांनी पण नाबालिक मुलींचं शोषण केलं. दैवीकरणाच्या नावावर तुम्ही जर का भारतीय व्यवस्थेवर जर हमला करत असाल तर हा अखंड बहुजन वर्गाचा अपमान आहे. ओबीसी पासून दलित SC ST सर्व समाजाचा अपमान आहे. भारतामध्ये आता सुद्धा 4 त्रिवर्ण व्यवस्था जी आहे ती प्रस्थापित झालेली आहे. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, पंथाच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर हे विभूषित झालेलं आहे. त्याचबरोबर RSSला 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि 100 वर्ष पूर्ण होत असताना चीफ जस्टिस वरती अशा पद्धतीने हल्ला होत असेल तर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीने गवईंच्या आईला निमंत्रण दिलं गेलं होतं अशी खोटी बातमी प्रसारित केली होती आणि गवई कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्याच पद्धतीने आज सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवईंवरती हल्ला होण्यात आला. या कुठल्या तरी दोन्ही घटनांमध्ये आम्हाला साम्य वाटतं. सदर व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. 6 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये या भारत देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर किशोर या धर्मांध शक्तीचा, चातुर्वर्णी शक्तीचा याने डोळा फेकण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात त्यानं भारतीय संविधानाचा अपमान केला आहे. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि अट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल करावा यासाठी आजचं हे आंदोलन आहे.